नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहुयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी प्रमुख जागतिक प्राधान्यक्रमांची रूपरेषा मांडली आहे, ज्यामध्ये नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा आणि पूर्वसूचना प्रणाली आणि समन्वय मजबूत करणे समाविष्ट आहे. आपत्ती प्रतिकार शक्ती पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला CDRI 2025 ला संबोधित करताना मोदी यांनी विकासात लवचिकतेची गरज अधोरेखित करून काळ आणि लाटेच्या विरोधात स्थिर राहणाऱ्या पायाभूत सुविधांच्या बांधकामाचं आवाहन केलंय. जपानमधील ओसाका येथे झालेल्या वर्ल्ड एक्सपो 2025 मध्ये अमेरिका, इटली, जपान आणि फ्रान्ससह इंडिया पॅव्हिलियनला टॉप 5 पॅव्हिलियनमध्ये स्थान देण्यात आले. हे पॅव्हिलियन भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, नवोन्मेष आणि शाश्वत विकासाचे प्रदर्शन करते, ज्यामध्ये वारसा, आयुर्वेद, इस्रो आणि बरेच काही विभाग आहेत. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि इतर 3 जण मंगळवारी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून ऑक्सिओम स्पेसच्या 4थ्या मानवी अंतराळ उड्डाणासाठी निघणार आहेत. जवळजवळ 28 तासांच्या प्रवासानंतर ते बुधवारी रात्री 10 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मोदींनी द्विपक्षीय संबंधांमधील वाढत्या गतीचे स्वागत केलंय आणि भारत-ब्रिटन व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या सखोलतेबद्दल समाधान व्यक्त केलंय. भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला जर्मनीनं आपला मजबूत पाठिंबा आणि एकता पुन्हा एकदा दर्शवली आहे. जर्मन परराष्ट्र मंत्री जोहान वडेफुल यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि भारतीय संसदीय शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत भारताला आपल्या देशाचा पाठिंबा व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूतील मदुराई येथे पोहोचले असून त्यांनी आज मदुराई येथे तमिळनाडू भाजपच्या राज्य कोअर कमिटीच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलंय. पक्षाच्या राज्य, जिल्हा आणि मंडलस्तरीय पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधलाय. तसेच त्यांनी ऐतिहासिक मीनाक्षी अम्मन मंदिरालाही भेट दिली आहे. कीव कैद्यांच्या देवाणघेवाणीला उशीर करत आहे, हा रशियाचा दावा युक्रेनियन अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलाय. युक्रेनच्या समन्वय मुख्यालयानं एका निवेदनात म्हटलंय की रशियन बाजूने दिलेले विधान वास्तवतेचं प्रतिबिंबित करत नाही. निवेदनानुसार युक्रेननं रशियाला या देवाणघेवाणीसाठी नियुक्त केलेल्या कैद्यांची यादी सोपवली आहे. सुरुवातीच्या निकालांनुसार टेक्सासमधील नगर परिषदेच्या 2ऱ्या टप्प्यातील निवडणुकीत 2 भारतीय अमेरिकन उमेदवार आघाडीवर आहेत. संजय सिंगल आणि सुप कौर हे दोघे शुगरलँड आणि सॅन अँटोनियामधील महत्त्वाच्या नगर परिषदेच्या पदांसाठी निवडणूक लढवत आहेत. उत्तर रेल्वेने कटरा आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत गाड्यांचे व्यावसायिक परिचालन सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून रोजी कटरा येथून हिरवा झेंडा दाखवलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन काश्मीरला रेल्वेने देशाच्या इतर भागांशी जोडतीये. कटरा ते बारामुल्ला किंवा त्या उलट ट्रेनमध्ये चढलेल्या प्रवाशांनी प्रचंड उत्साह दर्शवलाय. नमो ड्रोन दीदी अंतर्गत 15,000 ड्रोन महिला स्वयंशिकायत गटांना देण्यात आले, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगारात नवे आयाम उघडले आहेत. तसेच मुद्रा योजनेद्वारे 36 कोटी महिला लाभार्थींना 14.24 लाख कोटींचे कर्ज देण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर उद्योजकतेला चालना मिळतेय. एप्रिल 2026 मध्ये निवडणुका घेण्याच्या मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या घोषणेमुळे लोक निराश झालेत, असे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं म्हटलं असून एप्रिल हा निवडणुका घेण्यासाठी योग्य वेळ नाही. यावर्षी डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याची मागणी पक्षानं पुन्हा एकदा केली आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात कोर्ट प्रोग्रामर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 26 पदांवर भरती केली जाणार असून यात 6 वरिष्ठ कोर्ट सहाय्यक कम वरिष्ठ प्रोग्रामर आणि 20 कनिष्ठ कोर्ट सहाय्यक कम कनिष्ठ प्रोग्रामर पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 6 जून 2025 ते 27 जून 2025 रात्री 11:55 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नाना पाटेकर आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासह इतर कलाकारांच्या हाऊसफुल 5 ने पहिल्याच दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 24.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे, अशी घोषणा निर्मात्यानं केली आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या चित्रपटात सोनम बाजवा, जॅकी श्रॉफ, रितेश देशमुख, फरदीन खान आणि संजय दत्त यांचीही प्रमुख भूमिका आहे.
फ्रेंच ओपन टेनिस 2025 मध्ये महिला एकेरीत अमेरिकन टेनिस स्टार कोको गॉफने रोमांचक अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची बेलारुसी खेळाडू आर्यना सबालेंकाचा पराभव केला आणि तिचे पहिले रोलँड गॅरोस पद जिंकले, दुसरे ग्रँड स्लॅम मुकुटही जिंकले. या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.